श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण झोपत असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असतात. त्याच्यामधील काही आपल्याला शुभ संकेत देखील देत असतात. त्याची माहिती आपण आज घेणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्याला गाढ झोप लागली की आपल्याला स्वप्न पडतात आणि स्वप्न ही काहीदा आपल्याला भीती वाटते, तर काही जण झोपेतून अगदी जागीच होतात, तर काही स्वप्न सुखद, आनंददायक व प्रसन्न वाटणारे असतात. अशा स्वप्नात आपण हरवून जातो. परंतु काही स्वप्न शुभ असतात तर काही अशुभ असतात. परंतु खूप वेळा आपल्या लक्षात हे येतच नाही. प्रत्येक स्वप्नांचा काही ना काही अर्थ असतो, पण आपल्याला त्यांचा अर्थ लक्षातच येत नाही. काही स्वप्नांचा आपल्या जीवनावर चांगला सकारात्मक परिणाम होतो, तर काही स्वप्नांचा नकारात्मक. काही स्वप्न शुभफळ घेऊन येतात, तर काही स्वप्नांमुळे आपले जीवन अडचणीत येते. काही स्वप्न खूपच लाभदायक असतात. त्यामुळे आजच्या या लेखात आपण अशा काही स्वप्नांबद्दल सांगणार आहोत. अशी स्वप्न क्वचितच कोणाला तरी पडतात आणि ज्यांना ही स्वप्न पडतात त्या व्यक्ती करोडपती झाल्याशिवाय राहत नाही. असे स्वप्न जर पडले तर समजा की आपले भाग्य चमकले. या स्वप्नांचा अर्थ असा असतो की आपण लवकरच धनवान होणार आहोत. तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का, ते आता पाहूया. स्वप्नशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला स्वप्नात गंगेचे पाणी खळखळ वाहताना दिसते, त्या व्यक्तीस भगवंताकडून मिळालेला हा संकेत आहे की आपल्या जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होणार असून आपल्याला आता धनप्राप्तीचे योग निर्माण होणार आहे. परंतु आपल्याला अशी स्वप्ने पडल्यास हे कोणाला सांगू देखील नये. दुसरे स्वप्न म्हणजे उंच कड्यावरून छान असा धबधबा कोसळत आहे आणि आपण त्या धबधब्याचे पाणी पित आहोत. हे स्वप्न खूपच शुभ आहे बरं का. असे स्वप्न करोडात एखाद्यालाच पडते. याचा अर्थ असा आहे की भगवंताचा आपल्यावर वरदहस्त आहे. आपल्या जीवनात भगवंताचा आशीर्वाद आहे व आपले जीवन हे सुखाने व समृद्धीने जाणार आहे. हे स्वप्न खूप भाग्यशाली व्यक्तींना पडतात व ज्यांना ही स्वप्न पडतात ती लवकर करोडपती देखील होतात. तिसरे स्वप्न म्हणजे स्वतः भगवंत आपल्या स्वप्नात येतात. स्वप्नशास्त्रानुसार जी व्यक्ती पवित्र असते अशाच व्यक्तींच्या स्वप्नात भगवंत येतात. स्वप्नात भगवंत दिसणे म्हणजे आपले जीवन सकारात्मकतेकडे चालले आहे. चौथे म्हणजे आपल्या स्वप्नात हिरवळ किंवा हिरवीगार झाडे, उमलणारी फुले आणि मोर नाचताना दिसला की आपले जीवन समाधानकारक आणि समृद्ध होणार आहे. स्वप्नात आईवडील दिसणे स्वप्नशास्त्रानुसार खूपच महत्त्वाचे आहे. आपल्याला आईवडील जर आपल्याला पाणी पाजताना दिसले तर ह्याचा अर्थ आपल्या आईवडिलांकडून आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाला आहे आणि आपल्या क्षेत्रामध्ये विजय नक्कीच प्राप्त होणार आहे. तुम्हाला असे कोणते स्वप्न पडून ते पूर्ण झाले असेल तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.